हॅलो, हाय फ्रेंड्स. मी राजश्री किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी बनवते मटणाची भाजी, जी एकदम सोप्या साध्या पद्धतीने आणि एकदम छान चटपटीत अशी भाजी बनवून दाखवते. तर त्याच्यासाठी मी इथं एक कांदा घेतला, थोडी लसूण पाकळी आणि आलं घेतलं, ते भाजून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मी खोबरं आणि धना पण कढईत बारीक गॅसवर छान भाजून घेते लाल होईपर्यंत. इथं मी हा घरचा मसाला घेतलाय, गरम मसाला. त्याची रेसिपी मी नंतर दाखवेन तुम्हाला, पूर्ण रेसिपी. तो मी घरगुतीच तयार केलेला मसाला आहे. त्याच्यानंतर आहे ना, आता कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं मी, कारण की ही भाजी आहे ना, ही गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची असते. ते एकदम उकळतं गरम पाणी टाकून मी ही स्वच्छ धुवून घेते. आणि 5 ते 10 मिनिटं ती बाजूला ठेवते. तोपर्यंत हा मसाला जो मी भाजून घेतला ना, हा मिक्सरला वाटून घेणार आहे. आता याच्यात भाजीत आहे ना, थोडं मीठ टाकून घेते. म्हणजे कसं, मीठ टाकल्याने ते काही हे असेल ना, कचरा वगैरे, ते नीट साफ होऊन जातं. आता हे ना, मिक्सरला मसाला वाटून घेतला, छान एकदम बारीक वाटून घेतला. आता कुकरमध्ये थोडं तेल घेते, कारण भाजी आपल्याला पहिले शिजून घ्यावी लागणार आहे. त्याच्यात तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं पाहिजे, म्हणजे फोडणी छान बसते. आता बघा, तेलात मी थोडीशी मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित फुलली पाहिजे. त्याच्यानंतर हिंग आणि जिरं बारीक केलेलं टाकते. आता हे व्यवस्थित झालं का, मग त्याच्यात हळदी टाकून घ्यायची. आणि आता हा मसाला आहे ना, याच्यातच आपण ही भाजी टाकून घ्यायची. आता ही भाजीत पाणी टाकायला घाई नाही करायची. तेलातच 5 ते 10 मिनिटं आहे ना, व्यवस्थित करपू द्यायचं, म्हणजे त्या भाजीला थोडी टेस्ट छान येते. आता हे मी नीट व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता हे छान मिक्स झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं असंच राहू देणार आहे मी. त्याच्यानंतर पाणी टाकणार आहे. मटणाची भाजी करताना पूर्ण छोट्या छोट्या टिप्स व्यवस्थित केल्या ना, ती भाजी पण छान होते. आता बघा, तेलात व्यवस्थित झाली ती 5 ते 10 मिनिटं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता ही भाजी आहे ना, हिला शिजायला कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या लागतात. कारण ती पूर्णपणे शिजल्याशिवाय पण भाजीला टेस्ट येत नाही किंवा चव येत नाही. आता याच्यात मी गरम पाणी टाकून घेते. गार पाणी अजिबात टाकायचं नाही. शक्यतोवर गार पाण्याचा उपयोग नाही करायचा, गरमच पाणी टाकायचं. आणि क्वांटिटी पाण्याची थोडी मी कमीच ठेवली, फक्त शिजण्यासाठी टाकलंय. तुम्हाला जर लहान बाळांना रस्सा वगैरे द्यायचा असेल ना याचा, तर तुम्ही थोडं जास्त पाणी पण टाकू शकता. आता तिकडे शिट्टी होते ना कुकरची, त्याला 5-10 मिनिटं लागते. तोपर्यंत आपण इकडे कढईत मसाला तयार करू. ॲक्च्युली ती कढई माझी खोबरं वगैरे भाजल्यामुळे थोडीशी लाल झाली आहे. आता त्याच्यात तेल टाकून घेतलं, कारण मसाला भाजताना मी थोडंसं तेलाचा पण वापर करते ना, मग छान लागतो असं भाजलेला मसाला. आता तेल गरम झालं, मोहरी टाकून घेतली. आता टाकायचे आपल्याला हिंग जिरं. हिंग जिरं आणि मोहरी व्यवस्थित झाली गरम. आता आपण जे मसाला वाटून घेतला ना,
तो मसाला टाकून घ्यायचा आहे. आता हा मसाला याच्यात नीट छान मिक्स होऊ द्यायचा. आणि ह्या मसाल्याला आहे ना फुल गॅसवर नाही, हा पण बारीक गॅसवर 5 ते 10 मिनटं परतवायचा. त्याच्यातून आपोआप तेल रिलीज होतं. हा गरम मसाला टाकते मी. हा गरम मसाला टाकल्यानंतर पण 5-10 मिनटं होऊ द्यायचे. हळदी टाकली, लाल मसाला, आता काळा मसाला. तुम्हाला किती तिखट आणि किती कमी तिखट लागतं याच्यानुसार तुम्ही टाका. आहे आम्ही माझ्या अंदाजाने किंवा आम्हाला जेवढं तिखट लागतं तसं 2-2 चमचे घेतले. क्वांटिटीनुसार वाढवू शकता मसाला. आता हा मसाला छान असा 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचा बारीक गॅसवर. लगेच नाही बंद करायचा गॅस. तर तोपर्यंत इकडे आपल्या मटणाच्या शिट्ट्या पण झाल्या आहेत. आता ही जे ना हे पीठ हे मी रेडी करूनच ठेवते, कारण अशा अनेक भाज्यांना लागतं. हरभऱ्याची डाळ ही छान भाजून आणि बारीक करून घेतलेलं पीठ आहे. याच्याने भाजीला छान दाटसरपणा येतो. याची क्वांटिटी जास्त पण नाही टाकायची, थोडंसं लिमिटमध्येच टाकायचं ते. आता मी इथे 2 चमचे यूज करणार आहे. हा मसाला बघा किती छान झाला ना. पूर्ण त्याचं हे कच्चं पण सर्व निघून गेलं. असं छान झाला तो मसाला. तेव्हाच भाजी पण छान लागते. आता ही भाजी आहे ना ही आपली शिजलेली आहे व्यवस्थित. आता आपण याच्यात हे मिक्स करायचं आहे. आता हे पीठ आहे ना हे मी थोडंसं गरम पाण्यात मिक्स करून आणि भाजीत टाकणार आहे. ॲक्च्युली ना मी एकटीच व्हिडिओ बनवते, कारण मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे आज मोबाईल थोडासा माझा इकडे तिकडे फिरतोय. एका हाताने पकडते आणि एका हाताने भाजी बनवते. तर बघा हिला मी ते टाकून घेतलं. आता 5 ते 10 मिनटं अशीच शिजू द्यायची. मग तिला छान अशी तरी आणि खूप सुंदर होते भाजी, एकदम मसालेदार. अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा की भाजी खाल्ल्यासारखी तरी वाटेल.